तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती व महानगरपालिका अमरावती यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. आणि यामध्ये जी पदे आहेत तर ते आहेत स्टाफ नर्स तसेच MPW मेल. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पद भरतीची ही जाहिरात आहे. तर दिनांक 3/11/2023 ची जाहिरात रद्द करण्यात आलेली असून सुधारित जाहिरात इथं प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि त्यासाठी इथं इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स कंत्राटी. तर यासाठी इथं 22 जागा आहेत. आणि जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते अमरावती महानगरपालिका आहे. तर या पदासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागेल आणि विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन मिळणार आहे तर ते 20,000 रुपये तुम्हाला मिळेल. त्यानंतरचे पद आहे MPW पुरुष कंत्राटी. तर यासाठी इथं 22 जागा आहेत. तर या पदासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल प्लस इथं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 18,000 रुपये मिळेल. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तसेच NHM कर्मचाऱ्यांसाठी इथं 5 वर्ष वयामध्ये सूट आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि इथं तुम्हाला कंत्राटी पदांसाठी दरमहा एकत्रित इथं मानधन देण्यात येईल. तर वरील पदे इथं कंत्राटी स्वरूपाची असून ती 11 महिने 29 दिवसापर्यंत इथं राहणार आहेत. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण राहणार आहे. तर अशी तुमची एकूण 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया होणार आहे. तर सदरील गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवाराची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येईल आणि त्यानुसार उमेदवारांना इथं नियुक्ती देण्यात येईल. आणि गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांसाठी इथं कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, MPW व स्टाफ नर्सच्या अंतिम वर्षांची गुणपत्रिका, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर व्हॅलिड रिन्युअल अँड रजिस्ट्रेशन, तसेच पासपोर्ट फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅझेट, तसेच जातीचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या सेल्फ ॲटेस्टेड केलेल्या प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं कशाप्रकारे करायचे आहेत. तर तुम्हाला आधी इथं गुगल शीटमध्ये तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे पत्ता दिलेला आहे अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आवक जावक कक्ष, शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकेच्या वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. तर इथं तुम्हाला तुमचा अर्ज समक्ष सादर करायचा आहे 10/8/2024 पर्यंत. आणि जो अर्ज आहे तर तो इथं बंद पाकिटामध्ये असावा. तसेच पाकिटावर राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियान 15वे वित्त आयोग अंतर्गत आणि या पदासाठी अर्ज असे नमूद करायचे आहे. त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी आहे तर ती इथं महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध होईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.